अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आनंदनगर भागात विजेच्या खांबात करंट उतरून एका 3.5 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रीती किरण गांगुर्डे असे मृत मुलीचे नाव असून खेळताना खांबाला हात लागल्याने तिला विजेचा तीव्र शॉक बसला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या खांबाबाबत गेल्या वर्षभरापासून तक्रार करूनही महावितरणने दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच मृत मुलीच्या कुटुंबाला तात्काळ 10 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. अहिल्यानगर शहरामध्ये आनंदनगर भागात लोखंडी पुलाजवळ आज एक 3.5 वर्षाची प्रीती गांगुर्डे नावाची लहान मुलगी या विजेच्या खांबाला चिटकून जागेवर मृत्युमुखी पडली. या महावितरणचा जो गलथान कारभार आहे त्या महावितरणच्या गलथान कारभारामुळे तिचा नाहक जीव गेलाय. आम्ही जर पाहिलं तो हा खांब 6 महिन्यापूर्वी कोसळला होता आणि तो कोसळल्यानंतर आमच्या भागातील नागरिकांनी महावितरणला अर्ज केला तर त्यांनी त्या ठिकाणी येऊन बसवला. परंतु तो बसवताना ठेकेदार हा बोगस माणसं इतक्या घाई गडबडीत तो खांब बसवला. आम्ही त्यांना सांगत होतो तो खोलपर्यंत जाऊन द्या, त्याला आर्थिंग पाहिजेत. आज जर पाहिलं त्या खांबाला आर्थिंग पण नाहीये. त्या आर्थिंग नसल्यामुळे आणि यांच्या बोगस कारभारामुळे या एका लहान मुलीला इथं जीव गमावा लागला. या जीव गमावल्यामुळं इथले सगळे नागरिक संतप्त झालेत. कुठंतरी संबंधित ठेकेदारावर आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दरवेळेस फक्त येऊन घटना झाल्या भाषण करायचे आणि बोलायचं हे राहण्यापेक्षा किंवा सरकारने आश्वासनं द्यायचं, या आश्वासनं विश्वासनं नको. ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित ज्यावेळेस तो इंजिनियर होता त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर पाहिलं तर तुम्ही पावसाळ्यापूर्वी ऑडिट करता, सगळ्या लाईनी चेक आहे का नाही ते बघता. आज एक मुलगी गेली, लवकर ते प्रसंग सावधान लक्षात आल्यामुळे काही लोकांचा जीव वाचला. हा रहदारीचा रस्ता आहे, तर जी घटना लवकर लक्षात आली नसती तर इथं अनेक लोकांना जीव गमावा लागला असता. एमएससीबीचा परत एकदा गलथन कारभार या अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आनंदनगर या भागामध्ये आपण पाहिलं असेल की 3.5 वर्षाची मुलगी पोलला चिटकून त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः मन हेलावून जाणार अशी परिस्थिती या ठिकाणी होती. लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण ती जागेवर मृत्युमुखी झाली असं हॉस्पिटलने कळवलं. एमएससीबीवर आम्ही गेल्या 8 दिवसा पहिले गेलो होतो. त्यांना सांगितलं होतं की पाऊस चालू होणार आहे, त्याची कामं आपल्याकडून अपूर्ण आहे, ती कामं आपण त्वरित केली पाहिजेत. किंवा शहराच्या एकदम म्हणजे कॉलनीतल्या एकदम तोंडाला असलेल्या ह्या रस्त्याच्या कॉर्नरला त्यांनी ज्या पद्धतीचा पोल लावला त्याची आर्थिंग नाही. आणि इथलच्या नागरिकांनी पत्र देऊन एखादं निवेदन देऊन 21-8 तारखेला 2025ला त्यांनी पत्र दिलेलं आहे इथलचं या पोलच्या बाबतीत की पोल शिफ्ट केला पाहिजे किंवा याची दुरुस्ती केली पाहिजे. तर अद्यापर्यंत त्याच्यावर काही कार्यवाही केली नाही. 2 दिवसापासून इथलचे नागरिक या एमएससीबीच्या ऑफिसला फोन करते पण कुणीही फोन घेतला नाही. म्हणून या मुलीचा जीव गेलेला आहे. एमएससीबीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ज्यांच्याकडे हे काम दिलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत ही एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली पाहिजे. नुसतंच यायचं आणि त्यांनी पोचारा फिरवायचा, आले आता लाईट बंद करून गेले, आता ऑफिसमध्ये जातीन आणि संपला विषय. म्हणजे आज अशी परिस्थिती की लहान मुलं सुरक्षित नाही. पावसाचे दिवस आहे, अजून तर पाऊस सुरू बी नाही झाला, नुकतीच भरपूर चालू आहे नगर शहरामध्ये. तर एवढी वाईट वेळ असेल तर एमएससीबीने एकदा या नगर शहराचं ऑडिट प्रत्येक पोल पशी गेले पाहिजे. डीपी ओपन आहेत, पोलला जर का करंट लागत, पोल असे आहेत की मुलं खेळतात त्याच्याजवळ, आपण पाहिलं असेल. हे तर डीपी बी ओपन आहेत, पोलची ही परिस्थिती आहे, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती अजून काय असावं. म्हणून आम्ही एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना त्या दिवशी देखील सांगितलं होतं की तुम्ही झाडं आहेत, झाडाच्या शेजारी तुमच्या लाईन चालल्यात, लाईन अक्षरशः खाली लोंबकळतात. लोक येऊन सांगतात की इथलच्या लाईन वरती घ्यायला सांगा, इथं अजून मोठे ऍक्सिडेंट होतील. एखादी मोठी टेम्पो काही गाडी गेली तरी त्या वायरी तुटतात. म्हणून या एमएससीबीवर कारवाई करणं गरजेचं आहे. एमएससीबीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. जे या भागाची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या पत्राचा विचार जर का त्यांनी केला असता तर ही घटना घडली नसती.